पावशेर वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि याला स्वच्छ शिरा काढून निवडून धुवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने या गावरान वालाच्या शेंगा आहेत। साहित्यामध्ये टोमॅटो अर्धा, कांदा अर्धा कापलेला, लसूण 10-12 पाकळ्या ठेचलेल्या, जिरं पाव टीस्पून, शेंगदाण्याचा कूट पाव टीस्पून, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर, त्याचबरोबर हिंग आणि काळा मसाला मी घेतलेला आहे। इथे कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल तापत आल्यानंतर आपण त्यात टाकतो आहे जिरं, अर्धा टीस्पून जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर ठेचलेलं लसूण 10-12 पाकळ्या आपण ठेचून टाकलेल्या आहेत। त्यानंतर कांदा, अर्धा कांदा बारीक कापून टाकलेला आहे आणि आता याला छान व्यवस्थित फिरून घेऊया। त्यानंतर हिंग घालूया थोडासा, आणि आता अर्धा कांदा टाकूया। त्यानंतर 2 ते 2.5 चमचे टाकते आहे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, व्यवस्थित फिरून घेऊया। अर्धा चमचा मीठ, चवीला लागेल त्या पद्धतीने मीठ तुम्ही टाकू शकता। व्यवस्थित फिरून घेते। आता याच्यात धुतलेल्या निवडलेल्या स्वच्छ वालाच्या शेंगा तुकडे करून टाकलेले आहेत। तुम्ही बघू शकता का या वालाच्या शेंगांचे तुकडे जे आहेत हे जरा मोठे साईजचे आहेत। त्याचं कारणही तेच आहे, कारण मला लहानपणापासून अशा शेंगा खायची सवय आहे। म्हणजे माझी आजी असेल, माझी आई असेल, अशाच पद्धतीने तुकडे करून ह्या वालाच्या शेंगांची भाजी बनवत होत्या किंवा बनवतात। त्यामुळे मलाही अशीच सवय लागलेली आहे आणि मला त्या अशा बारीक कापून चाकूनी वगैरे ती टेस्टच लागत नाही, त्यामुळे मला ही अशीच आवडते। त्यामुळे मी असेच तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आकारानुसार तुम्हाला आवडतं तशा पद्धतीने शेंगांचा कटिंग करू शकता। आता हे एकजीव केलं आहे, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूया, याला आता असंच होऊ देऊया एक 30 सेकंद। आता आपण यात टाकतोय काळा मसाला अर्धा चमचा, ऑप्शनल आहे पण टेस्ट छान येते, आणि अर्धा चमचा दाण्याचा कूट टाकला आहे। दाण्याचं कूटचं साल मी काढलेली नाही आहे। जाडसर दाण्याचं कूट अर्धा चमचा टाकलेला आहे आणि आता आपण याला कवर करूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर 1 मिनिटभर याला असंच होऊ देऊया। 1 मिनिट झालेला आहे। आता चेक करूया। वालाची शेंग शिजताना याच्यातली दाणी शिजावेत ही काळजी घ्यावी लागते। दाणी शिजले की वालाची शेंग शिजली झालेली आहे असं समजावं। ही वाफेवर छान शिजते। आता आपण कवर करून याच्यावर या प्लेटच्या वर थोडंसं पाणी टाकूया आणि वाफेवर भाजी शिजून घेऊया, जेणेकरून आपले वालाचे दाणे वगैरे जे आहेत ते मऊसूत शिजून येतील। आता लो टू मीडियम फ्लेमवर 5 ते 7 मिनिटभर आपण याला असंच होऊ देऊ। हे वाफेवर ही भाजी खूप टेस्टी होते। आता चेक करूया तर आपली इथे वालाची शेंग ऑलमोस्ट झालेलीच आहे, कारण याच्यातले दाणे शिजलेले आहेत। खूप चवीची ही भाजी लागते। दाणे शिजले की आपली वालाची शेंग तयार झाली आहे। गरमागरम वरण भात, त्याच्याबरोबर चपाती, त्याच्याबरोबर ही वालाची शेंग उत्तम लागते। त्याचबरोबर तुम्ही कशीही खाऊ शकता। गरमागरम वालाची शेंग तयार झाली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करायची आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।